लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षासाठी बरेच जण गोडाचा पदार्थ शोधत असेल. तर आज मी आपल्यासोबत अगदी गोड साखर न वापरता सोबतच खूप जास्त खर्चिक ड्रायफ्रूट न वापरता हे पौष्टिक हाय प्रोटीन युक्त लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीन वर्षासाठी काही हेल्दी डाएट प्लॅन सुरू करणार असाल ना, तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे एक स्टेप अजून लक्ष देण्यासाठी हे लाडू बनवून ठेवू शकतात. तर बनवण्यासाठी रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग आजच्या अगदी हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी ना एक जाड तळाची कढई घेतलेली आहे. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये आपण मोजून 1 कपला थोडंसं कमी म्हणजे 3/4 कप इतपत बदाम घेतलेले आहे. आता सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण खूप जास्त ड्रायफ्रूट घालणार नाही आहोत, पण तरी सुद्धा हे जे लाडू आहेत ना, अक्षरशः ओरिजिनल ड्रायफ्रूट लाडूला सुद्धा लाजवतील इतके हेल्दी आणि पौष्टिक आहे. तर बदाम इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी अगदी मंद फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाव कप आपण काजू घातलेले आहे आणि याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी अगदी 2 टेबलस्पून भरून यामध्ये मी ना 2 ते 3 चमचे पिस्ता घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही ना जे काही ड्रायफ्रूट आपण वापरणार आहोत त्याचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात. सोबतच यामध्ये मी ना 3/4 कप सनफ्लॉवरचे जे काही सीड्स असतात ते घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पंपकिन सीड्स किंवा मेलन सीड्स सुद्धा वापरू शकतात, पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते. सनफ्लॉवर सीड्स माझ्याकडे जास्त होते आणि ते खराब होण्याच्या स्थितीवर आले असते, म्हणून इथं मी जास्त प्रमाणात सनफ्लॉवर सीड्स ऍड केलेले आहे. आता ही सर्व जी जिन्नस आहे आपल्याला 5 मिनिटासाठी अगदी मंद फ्लेमवरती छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. खूप जास्त डाग पडेपर्यंत आपल्याला अजिबात भाजायची नाहीये. 5 मिनिटानंतर यामध्ये मोजून 1 कप इथे आपण डाळवं घातलेलं आहे. डाळवं हे खूप जास्त हाय प्रोटीन असतं, आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं आणि महत्वाचं म्हणजे स्वस्तात मस्त हाय प्रोटीनचा हा एक सोर्स आहे. म्हणून इथे 1 कप भरून मी डाळवं घातलेलं आहे. डाळवं घातल्यानंतर आपल्याला ही सर्व जिन्नस जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटासाठीच परतून घ्यायची आहे. डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे हे जास्त भाजलं तर कडक होऊ शकतं, म्हणून लवकरात लवकर म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे आपण काढून घेऊया. याला एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कम्प्लिटली थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण कढईमध्ये मोजून 1 कप भरून शेंगदाणे इथे भाजून घेऊया. आपल्याला माहितच आहे शेंगदाणे खूप जास्त हाय प्रोटीनचा सोर्स आहे, म्हणून शेंगदाणे इथं आपण ऍड केलेले आहे. शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. कच्चे जर ठेवले तर आपले जे लाडू आहेत ते चवीला अजिबात चांगले लागणार नाही, म्हणून याला आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. ज्या वेळेस याची सालं अशी निघायला लागतील तोपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे इथे मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्याच कढईमध्ये आपण इथे मोजून अर्धा कप तीळ घेतलेली आहे. इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे. हे सुद्धा आपण 1-2 मिनिटासाठी छान अशी परतून घेतलेली आहे. याला सुद्धा एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि परत त्याच कढईमध्ये इथे मोजून अर्धा कप इतपत आपण डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकतात, पण माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल होतं, म्हणून मी हे वापरलेलं आहे. याला आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. काही अशा प्रकारे लगेचच याला सुद्धा आपण तीळ सोबत काढून घेऊया. तर येथे तुम्ही बघू शकतात सर्व जिन्नस मी इथे छान भाजून घेतलेली आहे. शेंगदाणे आणि तीळ आणि खोबरं हे तिन्ही मी वेगवेगळे ठेवलेले आहे आणि ड्रायफ्रूट मी वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे. आता लगेचच आपण याची पुढची प्रोसेस करूया. तर सर्वात आधी येथे आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेऊया. येथे मी इलेक्ट्रिक चॉपरचा वापर करत आहे. या ठिकाणी तुम्ही ग्राइंडरचा वापर सुद्धा करू शकतात. आता चॉपरमध्ये मी 2 कप भरून जे काही ड्रायफ्रूट होते ते घातलेले आहे आणि याला छान असं कोर्सली मी ग्राइंड केलेलं आहे, म्हणजे चॉप केलेला आहे. आता हा जो पहिला बॅच आहे ना, हा मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे, कारण की हे जे चंक्स आहेत ना ज्या वेळेस दाताखाली येतात ना त्या खूप छान लागतात. म्हणून पहिली बॅच मी जाडसर ठेवली आणि सेकंड बॅच मी बारीक पावडरमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे. सेम पद्धतीने शेंगदाणे सुद्धा मी छान असे ग्राइंड करून घेतलेले आहे. याला सुद्धा आपण एकत्रित करून घेऊया. आता इथे मी ना जे काही तीळ आणि खोबरं होतं ते काही ग्राइंड केलेलं नाहीये, म्हणजे चॉप केलेलं नाही, कारण ती ऑलरेडी छान असं फाईन आहे. तर मी ते असेच यामध्ये ऍड करणार आहे. तर इथे सर्व जे ड्राय इंग्रेडियंट आहे ते छान असे मी एकत्रित करून घेतलेले आहे. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि इथं आपलं जे ड्राय मिक्सचर आहे ना ते तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गोडवा घालायचा आहे. आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही इथे गूळ सुद्धा घालू शकतात, पण आपण हे हेल्दी बनवतोय म्हणून इथे मी ना 3 कप वरून सीडलेस खजूर घेतलेले आहे.
खजूर खूप हेल्दी आहे. महत्वाचं म्हणजे भरभरून आयर्न आणि फायबर आहे. रक्ताची कमतरता असेल ना तर डॉक्टर स्वतः सांगतात की तुम्ही खजूर खा आणि खरंच खजूरमुळे ना आपली जी रक्ताची कमतरता असते ती सुद्धा भरून निघते. म्हणून हे लाडू तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच ऍड करायला पाहिजे. आता आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी इथं 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये आपण जे काही खजूर घेतलेलं होतं ते इथं आपण ऍड करूया. आता खजूर परतून घेतल्यामुळे काय होतं माहिती का, आपले जे खजूर आहेत ना ते हलकेसे सॉफ्ट होतात. जर खजूर ऑलरेडी सॉफ्ट असेल ना तर आपल्याला ह्याची ही प्रोसेस करायची गरज पडत नाही. पण हे खजूर थोडेसे कडक आहे, म्हणजे इझिली ग्राइंडरमध्ये हे व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून यांना मी थोडंसं परतून घेतलेलं आहे. यामुळे काय होईल, हे हलकेसे सॉफ्ट होतील आणि आपलं जे काही चॉपर आहे किंवा ग्राइंडर हे अजिबात खराब होणार नाही. तर कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी लो फ्लेम वरती हे आपण छान असं परतून घेतलेलं आहे. बघू शकतात खजूर हलके हलके सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बस इतकेच आपल्याला हे खजूर परतून घ्यायचे आहे. लगेचच काढून घेऊन याला कम्प्लिटली थंड करून घेऊया. तर इथे 10 मिनिटं झालेली आहे आणि खजूर कम्प्लिटली गार झालेले आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेले आहे. आता माझ्याकडे ग्राइंडर इथं अवेलेबल नाहीये, म्हणून मी इथे चॉपरचा वापर करते. नाहीतर ही प्रोसेस तुम्ही ग्राइंडर मध्ये सुद्धा करू शकतात. आता चॉपर मध्ये आपण हे जे काही परतवलेला खजूर होता तो ऍड करूया आणि जमेल तितकी फाईन पेस्ट याची आपण करून घेऊया. तर बघू शकतात याची छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे. काही अशा प्रकारे आणि सेम पद्धतीने मी सर्व जे खजूर आहे ते छान असं पेस्ट करून घेतलेलं आहे. आता हे खजूर आणि जे काही ड्राय जिन्नस आहे ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. या प्रोसेसला आपल्याला थोडीशी अशी मेहनत करावी लागेल, कारण की यामध्ये जे काही बाइंडिंग द्यायचं काम आहे ते खजूर करणार आहे, म्हणून खजूर आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रणासाठी भांड छोटं पडत होतं, म्हणून मी मोठं भांड घेतलेलं आहे आणि व्यवस्थित खजूर आणि जे काही ड्राय जिन्नस आहे ते व्यवस्थित हाताने एकजीव करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे जे लाडू आहे ना तुम्ही अजिबात तूप न वापरता सुद्धा बनवू शकतात. खूप इझिली बनतात. पण मी हलकसं यामध्ये शाईन यावी म्हणून मी यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. तर इथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात सर्व जिन्नस अशी एकजीव झालेली आहे आणि याला छान अशी बाइंडिंग सुद्धा यायला सुरुवात झाली. लगेचच याचे आपण छोटे छोटे असे लाडू बनवून घेऊया. आता हे लाडू मी माझ्या मुलासाठी बनवत आहे. तो अगदी 2 वर्षाचा आहे, म्हणून अगदी छोट्या छोट्या साईजचे हे लाडू मी बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याची साईज लहान किंवा मोठी ठरवू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकतात. हे लाडू जर तुम्हाला व्यवस्थित बांधता येत नसेल ना किंवा खजूर कमी पडला असेल ना तर तुम्ही यामध्ये ना अगदी 2-3 चमचे साजूक तूप मेल्ट करून सुद्धा ऍड करू शकतात. त्याने सुद्धा याला छान अशी बाइंडिंग येईल. पण मला याची काही गरज पडली नाही आणि या पद्धतीने मी सर्व लाडू इथे बनवून घेतलेले आहे. आणि बघू शकता तयार आहे आपले कमीत कमी खर्चामध्ये हाय प्रोटीन युक्त असे छान असे ड्रायफ्रूटचे लाडू. एकदा तरी हे रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. नवीन वर्षासाठी नवीन रिझोल्युशन असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात. चला तर मग भेटूयात नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.